गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला। जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। मज हृदयी सद्गुरु जेने तारीला हा संसार। लहानपणापासून मला गुरुपौर्णिमा आली खाली आनंद आणि म्हणजे आई वडिलांनी त्यांनी जायचे। मला पण असं वाटायचं की आपण कधी जाणार सद्गुरूंच्या दर्शनाला। पण जेव्हा मी म्हणले आईला की मला माळ घालायची तेव्हा तिने नाही म्हणली ती नंतर जेव्हा घाल म्हणजे ते भगवंताचंच नियोजन असतं। पण मी तिला नाही का म्हणायचे तूच घालून नाही दिली तूच घालून नाही दिली। पण नंतर मग असं वाटलं की आपल्याला सद्गुरू आपल्या जीवनात यावा तो आनंद माहित नव्हता की हा आनंद असतो। पण तो फक्त वाटायचं की सद्गुरूंना आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुरू यावे आपण आपल्या सोबत त्यांची असावी आणि आपल्या सोबत जीवनामध्ये वाटचाल करताना त्यांची साथ आपल्याला असावी असं वाटायचं फक्त। पण भगवंताने मागितलं भगवंताजवळ एक त्यांनी का आंधळा मागतो एक देवा आणि दोन देव देतो दोन डोळे। कारण सद्गुरूंना फक्त सद्गुरूंना मागितलं तर जे काही आहे आनंद हे ते माहीत नव्हतं ना। कारण ते फक्त ते जेव्हा त्यांच्या सद्गुरूंच्या चरणावर डोकं ठेवत तेव्हाच तो आनंद कारण तेच दाखवून देतात ना। संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गई। कारण हा जे काही आनंद आहे तो सद्गुरूंशिवाय मिळूच शकत नाही। आणि आपण किती हिंडलं किती जरी फिरलं तर हा आनंद नाही मिळत। तो आनंद फक्त क्षणिक असतो आणि हा एकदा आनंदाचा झरा फुटला ना कधीच कमी होत नाही। मला वारीला जायचं होतं मी गौडला फोन केला तेव्हा घरचे नाही म्हणले तेव्हा मी बघूनला फोन केला भाऊ म्हणे नको नाही म्हणलं तर नाही म्हणलं आता नाही म्हणलं काय ना करणार ना। मग घरूनच जे मोबाईलवर कीर्तन ते येतात ना तीच वारी घडली। कारण नाही का ते बघून असं वाटायचं की आता उद्याचं कीर्तन कधी येईल मोबाईलवर आणि ते बघून आणि त्याच आनंदामध्ये तो आनंद घरी बसून मिळतो तो फक्त सद्गुरूंशिवाय। नामस्मरण जर केलं तर नाही का जेव्हा सद्गुरू आपल्याला नाम देतात तर नाही का गोंदवलेकर महाराज म्हणतात जिथं नाम आहे ना तिथंच माझा प्राण आहे। मग आपल्याला सद्गुरूंनी नाम दिलं तर त्यांचा प्राण दिला मग त्यांचा प्राण दिला तर ते आपल्या जवळच आहे कारण आपल्या हृदयामध्ये सद्गुरू आहे। मग आपण त्यांनी जे सांगितलं आणि जसं सांगितलं तसं केलं तर आपल्याला इथंच आनंद मिळतो आणि इथून आनंद जरा फुटल्यानंतर कधीच कमी होत नाही आणि तो वाढत जातो। जरा जसा अखंड चालू असतो उन्हाळ्यात पण पाणी कधी कमी होत नाही तसं सद्गुरूंनी जर नामस्मरण केलं ना तर आणखी वाढत आणि असं जर आठवण जर आली ना कधी फक्त इकडं माऊली नाही सांगत का ज्ञानेश्वरी मध्ये की ते कोणत्या दिशेने वारा जरी आला तरी तो सुख देत तस सद्गुरु तुम्हाय मिले करू कस तुला विसरू गुरुराया तुम्हाय मिले करू कस तुला विसरू जीवन पथ हा अवघड भारी
करू ब्रह्मचैतन्य असता संगती दुःख लागेल सरू तो माय मिले करू सद्गुरु तो माय मिले करू कस तुला विसरू. सद्गुरूंनी आपण लेकरू सद्गुरूंचे आणि नाही का ते भाऊ सांगत असतात कासवाचे पिल्ल ते फक्त तिच्या आईकडे बघून त्यांचं पोट भरत तसं. तर आपण कासवाची पिल्ल तर नाही पाहिलेली पण इथे बसलेले सगळे कासवाची पिल्ल आहे ना. कारण आपल्याला सद्गुरूंकडे पाहिल्यानंतर आपलं सगळ्यांचं पोट भरतं. मग आपण कासव नाही तर कोण आपण पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपलं पण पोट भरतं. फक्त एवढीच एक इच्छा असते की आपल्याला कधी आपल्या सद्गुरूंचं दर्शन होईल आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपलं पण पोट भरतं. मग आपण सुद्धा कासवाचीच पिल्ल आहे. अशी फक्त एकच इच्छा असते की त्यांना एकदा बघावं डोळे भरून आणि मग सगळं काही सगळं विसरून गेल्यासारखं होतं. कशाचीच आठवण नाही राहत. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.